तीसरा तपसा झालं ना. तिच्यात काय मग खुलासा केला? सद्वृत्ती समिती धर्मापेक्षा परिषदे चारित्र्य हे संवराचे कारण सांगितले. आणि मग अविरत सम्यक दृष्टीला हे तर सगळे कोणते नाही आहे. सम्यक दृष्टीला अविरत सम्यक दृष्टीला वृत्ती समिती धर्मापेक्षा हे कुठे आहे? नाही आहे. हे तर म्हणजे अनुगत किंवा महाभारतामध्ये हे मुलींच्या अपेक्षेने गेलेले आहे. तिथं संवर आहे नाही, कारण इथे एक वाक्य आहे ना, यह संवत वृत्ति अधिक द्वारा ही हो सकता है, अन्य उपाय से नहीं हो सकता. बरोबर. त्याचा प्रश्न आहे. सुरुवात करू. सर्वार्थ सिद्धी ग्रंथ अध्याय 9 सूत्र 2, 3 काल झालं होतं. त्यापैकी तृतीय सूत्राबद्दल थोडी शंका आहे की हे जे वृत्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिषद चारित्र हे संवराचे कारण सांगितले. तर मग सम्यक दृष्टी असताना त्याला ह्या गोष्टी नाही आहे. अविरत सम्यक दृष्टीची त्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. मग त्याच्या जीवनामध्ये संवाद आहे की नाही हा प्रश्न आहे. काय उत्तर होईल? सम्यक दृष्टी म्हणण्यासाठी सम्यक दृष्टीला संवाद आहे, पण कोण्या कारणाने? हे जे सांगितले कारण हे जेवढ्या कशांचा अभाव आहे तेवढं शुद्धता. संवाद केवळ बाह्य क्रियेवर अवलंबून नाही, संवाद अवलंबून आहे अंतरंग शुद्धीवर. जेवढ्या विषयांचा अभाव तेवढी अंतरंग शुद्धी, आणि जेवढी अंतरंग शुद्धी तेवढा कर्मांचा संवाद. म्हणून आपण पाहिलं 46 प्रकृतीचा संवाद आहे. या पहिल्या सूत्राच्या आधारे बरोबर असतं ते आश्रव निरोध संवाद. तिथे आश्रवाचा निरोध आहे, त्यामुळे संवादाचं
बसतं. आहेच ना. या दुसऱ्या सूत्रात लगे आचार्यांनी काय सांगितलं की ह्या कारणाशिवाय संवत नाही. ती असंख्यात गुणित निर्जला, मुनींच्या जीवनात असणारी असंख्यात गुणी निर्जला, या अपेक्षेनं ते आता हे सगळं वर्णन आहे संवर निर्जलेचं. संवर निर्जलता तर चौथ्यापासून सुरू झाली. एवढ्या प्रकृतीचा संवर आहे, म्हणजे जेवढी 41 प्रकृतीची जी बंधविच्छुती आहे तो संवरच झाला. की जे तपसा निर्जलाचं, मग आता तप असेल तरच निर्जल आहे असं आहे का? तसं नाही आहे ना. पण काही एका विशिष्ट हेतून जेव्हा असंख्यात गुणित निर्जला होते त्याला कारण मात्र तपच राहणार आहे. तिथं तर त्या सूत्रामध्ये बरोबर बसतं ते. तसं तिकडे लावायचं. जेवढी शुद्धी तेवढी संवर निर्जला. मिथ्यात्वचा अभाव झाला की संवर निर्जला. जेवढ्या कर्माचा आश्रवाचा निरोध झाला तेवढं संवर आहे. या पहिल्या सूत्राच्या आधारे ते बरोबर बसतं. लगेच दुसरं सूत्र त्यांनी टाकलं की सदुक्त समिती धर्मापेक्षा पैशाचे चारीचे. त्याच्यात हाही उल्लेख केला की या कारणाशिवाय संवर नाही. असंख्यात गुणी निर्जला संवर होत नाही. तसा उल्लेख दुसऱ्या कशात आला नाही आहे. पण जेव्हा मुलींचं महाव्रताचं वर्णन करतात, हे प्रामुख्यानं मुलींच्या जीवनात आहे. मुक्ती समिती वगैरे तिथे असंख्यात गुणित निर्जला आहे. काल दुसरं तिसरं दोन्ही सूत्र झाले होते. आज चौथं सूत्र, पान नंबर 322. संवर हेतुषु आदौ उद्दिष्टायां वृत्तेः स्वरूप प्रतिपत्त्यर्थम आह. संवराचे जे हेतू सांगितले म्हणतात त्यामध्ये जे पहिले सुरुवातीला जी वृत्ती सांगितली त्याचं स्वरूप सांगण्यासाठी आता हे पुढचं सूत्र सांगतात. सम्यक योग निग्रहो वृत्ती. सम्यक योग निग्रह वृत्ती. समीचीन प्रकाराने योगाचा निरोध करणं त्याला वृत्ती म्हणतात. योगो व्याख्यातः काय वाङ्मन कर्मयोग. आणि त्याच्या पुढचं सूत्र होतं स आश्रव. आणि आश्रवाला रोखणं हा संवर. आणि म्हणून योगाचा निरोध करणं हेही संवरच आहे. तर योगो व्याख्यातः काय वाङ् मन कर्मयोग इत्यत्र. योगाचं व्याख्यान आम्ही केलेलं आहे. म्हणतात की शरीर, वचन आणि मन यांचं कर्म म्हणजे आता इथे क्रिया, त्याला म्हणायचं योग. तस्य स्वेच्छा प्रवृत्ती निवर्तनम निग्रह. त्या सगळ्या योगाचा इच्छेपूर्वक किंवा ज्याला म्हणून पाहिजे तसं स्वच्छंदता, तशा प्रकारच्या प्रवृत्तीचा जो निग्रह करणं त्याला म्हणायचं योग निग्रह. निग्रह शब्दाचा अर्थ केला ना, म्हणून योग निग्रह. योग कशाला म्हटलं होतं? मन वचन कायाच्या हलनचलनाद्वारे आत्मप्रदेशाचा जो परिस्पंद त्याला म्हटलं होतं योग. आणि हा आत्मप्रदेशाचा परिस्पंदच कर्माच्या आश्रवाला कारण आहे. म्हणून अशा ह्या योगाला म्हणजेच क्रियेला, मन वचन कायाच्या क्रियेला रोखणं. स्वेच्छा प्रवृत्ती निवर्तन म्हणजे स्वच्छंद प्रवृत्तीचं रोखणं. संपूर्णतः रोखणं होणार नाही आणि म्हणून स्वच्छंद प्रवृत्तीचं रोखणं तो झाला योग. विषय सुख अभिलाषार्थ प्रवृत्ती निषेधार्थम सम्यक विशेषणम. आता हा सम्यक शब्द कशासाठी लावला म्हणतात त्याला? तर विषय सुख अभिलाषार्थ प्रवृत्ती निषेधार्थम सम्यक विशेषणम. ही जी विषय भोगांची, विषय सुखासाठी जी आपली प्रवृत्ती चालते, म्हणजे मन वचन कायाची क्रिया चालते, ती त्याचा निषेध करण्यासाठी त्यामागे सम्यक हे विशेषण लावलं.
तस्मात् सम्यक विशेषण विशिष्टा संक्लेश अप्रादुर्भावपरा कायादि योग निरोधे सति तन्निमित्तं कर्म न आश्रवती इति संवर प्रसिद्धी अवगंतव्याः. म्हणतात की तेव्हा हे सम्यक विशेषण विशिष्टात समीचीन प्रकाराने ह्या सगळ्या योगाचा निरोध झाला असताना जो संक्लेश अप्रादुर्भाव करा संक्लेश प्रवृत्ती परिणामाचा प्रादुर्भाव होत नाही, म्हणजे संक्लेश परिणाम ते होत नाहीत, त्याचा जो अभाव होतो तो कायादी योग निरोधे सती तो असताना जे मन वचन कायेचं रोखणं प्रवृत्ती कमी होणं असं असताना त्या योग निमित्त जे कर्म येत होतं त्याचा आश्रव होत नाही आणि हाच संवर आहे असं समजून घ्या. सा त्रितयी कायवृत्ती वाक्वृत्ती मनोवृत्ती इति. हा योग 3 प्रकारचा आहे. कायवृत्ती वचनवृत्ती म्हणजे शरीरवृत्ती वचनवृत्ती आणि मनवृत्ती या रूपानं मनोयोग वचनयोग आणि काययोग अशा प्रकारानं हा 3 प्रकारचा योग आहे. हिंदी. गुप्ती का संवर के हेतुओं के प्रारंभ में निर्देश किया है, अतः उसके स्वरूप का कथन करने के लिए आगे का सूत्र कहते हैं. योगों का सम्यक प्रकार से निग्रह करना होती है. काय वांगमन कर्मयोग इस सूत्र में योग का व्याख्यान कर आए हैं. उसकी स्वच्छंद प्रवृत्ति का बंध होना निग्रह है. विषय सुख की अभिलाषा के लिए की जाने वाली प्रवृत्ति का निषेध करने के लिए सम्यक विशेषण दिया है. आता सम्यक विशेषण नाही दिलं समजा तर काय योगाला सम्यक विशेषण नाही दिलं म्हणजे मनोवृत्ती समजा मनाच्या क्रियेला रोखणं वचनाच्या क्रियेला रोखणं किंवा शरीराच्या क्रियेला रोखणं याला आपण सम्यक विशेषण नाही दिलं तर काय होईल. अभिलाषेचा निरोध होणार नाही. कशा आहे पूर्व काही या गोष्टी घडतात ना. संक्लेश परिणाम आले की बोलणं सोडतो की नाही. संक्लेश परिणामाने कशा आहेत अति जेव्हा कधी वैफल्य येते किंवा कधी खूप क्रोध येतो एका ठिकाणी बसून राहतो की नाही. आणि मनाचं काय होतं बाहेरून शांत दिसणारं मन आतून काय काय असते. बाहेरून न बोलणारं वचन आतून काय काय बोलते है ना. आणि शरीराने काय काय करून टाकेल असे संकल्प होतात. म्हणतात असं जर सम्यक जर विशेषण लावलं नसतं हे तर कशाने झालं. पण इतर लोकही जे आपल्या सगळ्या तप करतात तर ते एका ठिकाणी उभं राहणं वर्षोनवर्ष न बोलणं इत्यादी करतात ते सगळं कृतं. मग त्या लोकांनाही मुक्ती प्राप्त झाली असती. तर म्हणतात जिथे कषायाचा निग्रह नाही तिथे या सगळ्या गोष्टी क्रियेचा निरोध झाला तरी ते मुक्तीला कारण नाही. आणि म्हणून हे सम्यक विशेषण जोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जैन धर्मामध्ये समीचीनता किंवा सम्यक दर्शनपूर्वकच क्रियेला महत्त्व आहे. नाहीतर ह्या बाकीच्या कषायाने प्रेरित होणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्या आश्रवालाच कारण आहे, समोर निर्जरेला कारण नाही. इस सम्यक विशेषण युक्त संक्लेश को नहीं उत्पन्न होने देने रूप योग निग्रह से कार्यादि योगों का निरोध होने पर सगळं स्पष्ट केलं त्यांनी. या सम्यक विशेषणाने युक्त संक्लेश को नाही उत्पन्न होते म्हणजे संक्लेश परिणामांचीच उत्पत्ती व्हायला नको. आणि अशा प्रकारचा जो योग निग्रह कायादि योगों का निरोध होने पर तन्निमित्त कर्म आश्रव नहीं होता है, इसलिए संवर की प्रसिद्धि जान लेना चाहिए.
वह गुप्ति 3 प्रकार की है, काय गुप्ति, वचन गुप्ति और मनोगुप्ति। योग केवलीमध्ये जो अभाव सांगितला योगाचा, तो याच योगाचा अभाव सांगितलाय का? कुठे कुठे 14व्या बोलताना तिथे तर सगळ्यांचा भाव आहे. हो. हाच योग आहे काय? हो, योग हाच. ठीक. तत्र अशक्तस्य मुनेः निरवध्य प्रवृत्ती ख्यापनार्थम आह. आता ह्या अशा प्रकारची वृत्ती पाळणं हे मुनींचं कर्तव्य आहे किंवा त्यांची इच्छा असते की आपण अशा प्रकारच्या वृत्तीचं पालन केलं पाहिजे. हे त्यांचे गुण आहेत. तर म्हणतात असे ह्यामध्ये जे राहू शकत नाही, अशा उच्च दर्जाची वृत्ती ज्यांच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही ते मुनी जेव्हा सामायिकामध्ये वगैरे स्थिर राहू शकत नाही, शुद्धोपयोगामध्ये राहू शकत नाही, त्यावेळी ते मुनी क्रिया करणार, प्रवृत्ती त्यांच्या जीवनामध्ये प्रवृत्ती होणार. तर ही प्रवृत्ती कशी व्हायला पाहिजे म्हणतात मुने हे निरवध्य प्रवृत्ती, ही त्यांची प्रवृत्ती पापाने रहित व्हायला पाहिजे. तर अशी ही जी प्रवृत्ती सावधान प्रवृत्ती ते सांगण्यासाठी आता पुढचं सूत्र सांगतात. एर्या भाषे क्षणा दान निक्षेपोत्सर्गास्तमितयः. एरिया भाषा ईक्षणा आदान निक्षेप उत्सर्ग समितयः. त्याचं कारण आहे समिती. तर ही समिती 5 प्रकारची. समितीची व्याख्या आपण पाहिली होती की जी काही प्रवृत्ती करणार आहोत ती सावधानतेपूर्वक करणं, कोणत्याही जीवाला त्या क्रियेमधून बाधा न पोहोचावी अशा प्रकारची सावधानता करून जी क्रिया होते त्याला प्रवृत्ती म्हणतात, समिती म्हणतात. तर ह्या 5 प्रकारच्या एरिया समिती, भाषा समिती, ईक्षणा समिती, आदान निक्षेपण समिती आणि उत्सर्ग समिती. सम्यक इथे अनुवर्तते, इथे सुद्धा सम्यक हे प्रकार लावून घ्या. तेन एरियादयः विशेषन्ते, आणि त्यामुळे या एरिया अधिक ज्या क्रिया आहेत त्यामध्ये काही विशेषता प्राप्त होते. सम्यक एरिया, सम्यक भाषा, सम्यक ईक्षणा, सम्यक आदान निक्षेपो, सम्यक उत्सर्ग इति. ह्या सगळ्या समितींना सम्यक हे विशेषण लावून घ्यायचं. ते लावून दाखवलं कसं की सम्यक एरिया अशा प्रकारच्या ह्या 5 समितीची नावे होती. सा येता पंचसमितयः विदित जीवस्थानादि विधेये मुनेः प्राणीपीडा परिहार उपायः वेदितव्याः. ह्या ज्या सगळ्या 5 समिती आहेत म्हणतात, या सगळ्या विदित जीवस्थानादि विधेये. विदित जीवस्थान काय घेतलं? जीवस्थानादि जे आहे, जीवस्थान आहे, गुणस्थान तसे जीवस्थानाचे वर्णन आहे जीवकांमध्ये. अशा प्रकारानं जाणं म्हणजे जीवाची उत्पत्ती कुठे कुठे कशा कशा प्रकारची आहे अशा प्रकारचं जाणून घेऊन अशा त्या सगळ्या जीवांना प्राणीपीडा परिहार, त्यांना कोणत्याही प्रकारची पीडा आपल्याद्वारे होऊ नये अशा प्रकारचं समजून घेऊन त्या प्रकारची क्रिया करणं त्याला म्हणायचं समिती. तथा प्रवर्तमानस्य असंयम परिणाम निमित्त कर्म आश्रवात संवरो भवति. अशा प्रवृत्तीने काय होतं म्हणतात, तथा प्रवर्तमानस्य अशा प्रकारची सावधानतेपूर्वक जी प्रवृत्ती होते त्याने असंयम परिणाम निमित्त, जीवनामध्ये जो असंयम परिणाम होता आणि त्या निमित्त जो कर्माचा आश्रव होत होता त्या कर्माच्या आश्रवाचा संवर होतो. हिंदी. अब गुप्ति के पालन करने में अशक्त मुनि के निर्दोष प्रवृत्ति की प्रसिद्धि के लिए आगे का सूत्र करते हैं. एरिया भाषा ईक्षणा आदान निक्षेप
और उत्सर्ग ये 5 समितियाँ हैं। यहाँ सम्यक इस पद की अनुवृत्ति होते हैं, उससे एरियातील विशेषपणे को प्राप्त होते हैं। सम्यक एरिया, सम्यक भाषा, सम्यक प्रेषणा, सम्यक आदान निक्षेप और सम्यक उत्सर्ग। आता ह्या सगळ्या मुलींच्या अपेक्षेने सांगितलेल्या आहे, परंतु मग श्रावकाच्या जीवनात ह्या असाव्या की नसाव्या? अभ्यास रूपाने असाव्या। मग सम्यक एरिया काय होईल? त्याला सम्यक काय का लावलं? तसं पाहिलं तर आता हे जरा योग्य वाटत नाही आताच्या परिस्थितीला। 4 हात जमीन पाहून खाली पाहून जर चालायला लागलं तर एखादी गाडी येऊन धडकेल आपल्याला, है ना? मग बदलावं लागेल हे थोडंसं, यामध्ये बदल करावा लागेल का? यामध्ये